माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री नर्मदा पुराण अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा हर हर नर्मदे बोला, लाभ घ्या. चला तर सुरुवात करूया. भाग 9. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. युधिष्ठिर म्हणाले, काल रात्री कृत जगसंहार वर्णन यामध्ये युधिष्ठिर काय म्हणाले? त्यांच्या नंतर महाभाग्यशाली तपोधन ते ऋषी उत्तम लोकाला प्राप्त झाले. त्यांच्या नंतर काय आश्चर्य झाले ते मला सांगा. मार्कंडेयजी म्हणाले, त्यानंतर नर्मदा तटावर निवास करणारे ते ऋषी गेल्यानंतर सर्व जीवांचा विनाश करणारा भयंकर संहार होऊ लागला. कैलासाच्या शिखरावर बसलेले सनातन सदाशिवाची ब्रह्मा, इतर देव ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेदाच्या मंत्राने सुंदर स्तुती करत म्हणाले, देवेश, युगसहस्राची वेळ निघून गेली. आता देवता असुर मनुष्यासहित या जगाचा संहार करा. देवा, तुम्हीच आपल्या रूपाचा आश्रय घेऊन प्रथम हे सर्व घडवले. वैष्णवी शक्तीचा आश्रय घेऊन तुम्हीच त्याचे पालन केले. एकच मूर्ती ब्राह्मी, शैवी, वैष्णवीच्या रूपात 3 भेद असलेले आहे. वैष्णवी मूर्तीचा आश्रय घेऊन तुम्ही तिचे पालन करता. हे महेश्वर, सृष्टी संहार रक्षणाकरिता असे करणे योग्य आहे. अशा प्रकारे विष्णूचे हे सुंदर सत्य बोलणे, पूर्ण बोलणे ऐकून गण आणि परिवारासह ब्रह्मा आणि विष्णूच्या बरोबर उमेबरोबर नीललोहित रुद्राने 7 लोकांचे भेदन करून भूलोक ते ब्रह्मलोकापर्यंत त्याच्याईवर ब्रह्मांडाचा भेद करून भगवंताने जन्ममृत्यूरहित शैवपदामध्ये प्रवेश केला. तेथे वायू, प्रकाश, अग्नी आणि भूतल नव्हता. जेथे श्री शंकर पार्वतीसह होते तेथे सूर्य, ग्रह, तारे, नक्षत्र, दिशा, लोकपाल सुद्धा नव्हते. राजन, तेथे सुखदुःख सुद्धा नव्हते. कवी ज्याला ब्रह्मपदाचे रूप म्हणतात त्यालाच विद्वान शिवपद म्हणतात. इतर त्याला क्षत्रज्ञ, जीव, ईश सुद्धा म्हणतात. त्यालाच काही सर्व स्वरूप ईशान आणि अजन्मा म्हणतात. त्याला एक रूपी किंवा अनेक रूपी म्हणतात. त्याला रूपासहित आद्य आणि सर्वाहून वेगळे अविकारी अविनाशी सुद्धा म्हणतात. विद्वान त्याला वर्णरहित, गोत्ररहित, तुरीय चतुर्थ पदस्थान म्हणतात. ज्ञान, अर्थ, विज्ञान, स्वरूप, परम सूक्ष्म सर्वांमध्ये स्थित सर्वात श्रेष्ठता स्वामी म्हणतात. नंतर ते सर्व भगवान शंकराला मिळून त्यामध्ये मिळून एक होतात आणि नंतर ते सृष्टिकाळाच्या वेगवेगळ्या तपाने संपूर्ण जगाचे पालन करतात. नंतर रुद्र त्या सर्वांचा संहार करतात. विष्णू रूपात सर्व लोकांचे पालन करतात. तसेच ब्रह्माच्या रूपाने सृष्टी करतात. महेश्वर काळरूप होऊन प्रकृतीने एक होतात. विश्वरूपी महामाया त्याच्याजवळ आहे, जिला श्रेष्ठ बुद्धिमान तत्वाचे जाणकार पदार्थाची प्रकृती म्हणतात. पुरुष प्रकृतीच्या रूपात कारण स्वरूप तो परमेश्वरच आहे. त्याच्यापासूनच हे चराचर जग संपूर्ण रूपाने उत्पन्न झाले. प्रलय काळ उपस्थित झाल्यावर सर्व त्यामध्ये लीन होतात. मन आणि लिंगाने चिन्हित संपूर्ण जगत भगवंताने व्याप्त होय. भग रूपी भगवान विष्णू आहे. लिंग रूपी भगवान शंकर आहे. संपूर्ण लोकात ते प्रकाश ज्ञान आहे. भू, भुवा, स्वाहा इत्यादी लोकांमध्ये तेच गायले जाते. सर्व जीवामध्ये तेच सामावले आहे. त्यामध्ये त्या भगरूपाचे स्मरण करतात. सर्व देवांचे रूप असलेला तो महान देव सर्वांमध्ये प्रवेश करणारा असून प्राप्त झाला तरी त्याचे नाव भग आहे. ब्रह्मापासून स्तंभपर्यंत सर्व जग ज्यामध्ये लीन होते अर्थात त्याच्यात एक भाव प्राप्त होतो. विद्वान त्याला लिंग म्हणतात. तेव्हा महादेवाने जवळ असलेल्या देवीला म्हटले, हे सुंदरी, आता वेळ न घालवता सर्व जगाचा संहार कर. श्वेतचंद्राच्या किरणाचे निर्मळ रूप तू सोडून दे. भयंकर गणांना बरोबर घेऊन तू या संपूर्ण जीव लोकांचे रक्षण कर. हे कमलनयनी, तेव्हा मी या जगाचे मर्दन करून जग जलमय करीन. संपूर्ण जगताला एक समुद्रमय बनविल्यानंतर तुझ्या बरोबर सुखपूर्वक निद्राधीन होईन. देवीने म्हटले, हे देवा, मी माता आहे. या जगाचा संहार करणार नाही. अत्यंत व्याकुळ आणि छळरहित या संसाराचा नाश करणार नाही. स्त्री स्वभावामुळे माझे हृदय दयाशील आहे. जगतपते, मी या जगाला कसे जाळू शकते? तेव्हा शंकर, तुम्ही स्वतःच याचा संहार करा.
देवीने असे म्हटल्यावर शंकर क्रोधित झाले. हुंकारचे भय दाखवून त्याने देवीला धमकावले. त्यानंतर क्रोध भरलेल्या नेत्रांनी पाहत ओम हुम फट तत्वस असे म्हटले. भरत वंशात उत्पन्न राजन शंकराद्वारा ओंकाराने धुडकावले गेल्यानंतर विशाल नेत्र आणि मोठ्या जंगावाली ती देवी त्या क्षणीच रात्री समान भयंकर झाली. हुम उच्चारत तुमुल शब्दाने दाही दिशांना प्रतिध्वनित करून खूप भयंकर असलेली ती तीव्र बिजलीप्रमाणे वाढू लागली. त्यावेळी ती वीज पडल्यासारखी विजेसारखी चंचल आपल्या ज्वालांनी पूर्ण भयंकर विदुलतेप्रमाणे डोळे असलेली विखुरलेले केस मोठे डोळे दुर्बल कंठ असणारी लहान पोटाची व्याघ्र चर्मरूपी वस्त्र घातलेली तसेच सर्परूपी यज्ञोपवीत धारण केलेली अग्नीच्या चिंगारी समान विंचू आणि सापांनी शोभित झाली. तिने आपल्या विस्तार उंचीने तीनही लोकांना पूर्ण घेरले. ती प्रकाशित वामंगाची काळ्या सापाला कानातील कुंडल बनवलेली विचित्र दंड हातात घेतलेली व्याघ्र चर्म घातलेली होती. जगाचा संहार करणारी महाभयंकर रूप धारण करून कठोर फुटकार सोडत आपले होठ चाटत ती मोठी होऊ लागली. आपले तोंड मोठे करून गुर्र गुरु शब्द म्हणत जगात क्षोम म्हणजे दुःख पैदा करू लागली. ती कठोर भयंकर दीर्घ श्वास सोडत होती. ती अट्टहास करत होती. अग्निकुंडासारख्या डोळ्यांची वाकड्या नाकाची किलबिल नावाचा विनाशक शब्द उच्चारत संपूर्ण संसाराला तिने जाळले. तेथे जळणारे देवगण पृथ्वीवर पडू लागले. यक्ष गंधर्व किन्नर मोठमोठे साप सुद्धा पडले. तेव्हा खालीवर होणारे पडणारे जळणारे पंचभूतांनी संपूर्ण पृथ्वी चराचर सहित सर्व त्रिलोक नष्ट झाले. त्या भयंकर उत्साहात ती माता रुद्राचा अनंत वाढवत होती. भूतांची हिंसा करत जीवांचे भक्षण करत नरांना चावत विविध गणांना घेऊन शय्यारिणी शब्द उच्चारत जगाचा संहार करू लागली. रक्ताच्या धारा पाहत रक्तमय शरीराची ती चंड रूपाने उपस्थित झाली. भृगु इतर महर्षी जे महर लोकात पोहोचले होते ते सुद्धा तसेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्याचे सदा सर्व शेकडो वेळा नष्ट होत होते. यक्ष सर्प राक्षसांबरोबर देवता असुर सुद्धा घाबरून काही पाताळात गेले. काही गुंफामध्ये लपले. त्या प्रलय काळात महादेव द्वारा नियुक्त झालेली ती देवी सर्व दिशांना व्यापून मृत्यूसारखी वाढत होती. शिवाच्या आज्ञेमुळे ती देवी शिवा अशा भयंकर रूपाची झाली. राजन सर्व दिशात आकाशात भयंकर हत्यारे धारण केलेले शूलपट्टीस हातात घेतलेले शिवगण नष्ट होत असलेल्या प्राण्यांना थोपवत त्या देवीबरोबर फिरत होते. त्यावेळेस विनायक गणाबरोबर काही मातृगण जे जगाचा संहार करणारे मोठे भयंकर होते ते वाढू लागले. त्यानंतर त्या देवीच्या कुंद पुष्पाने चंद्रासमान दाढा हजारो करोडो योजन वाढल्या. दाढांची टोके तीक्ष्ण कठोर असून नखांनी पृथ्वीला आकाशाकडे खेचत होते. त्याच्या दाढांच्या प्रहाराने वन पर्वत नष्ट होत होते. शिळांच्या धारा तुकडे होत होती. राजश्रेष्ठ हिमालय हेमकुंट निषद गंधमालन माल्यवान नील महापर्वत श्वेत मेरू मध्य इलापीठ समुद्रासहित सर्व लोक सप्त द्वीप सर्व कंपित झाले होते. दाढरूपी वज्राच्या स्पर्शाने मोठमोठे वृक्ष पडले. चहूकडे भयंकर उत्पात झाला. तारे ग्रहांचा समुदाय संपूर्ण देवगण महामातृगण हजारो शिवांनी घेरलेली ती देवी त्या प्रलय मेळाव्यात सर्व जग फिरत होती. चारही दिशांना जाणाऱ्या फिरणाऱ्या दुःख देणाऱ्या उपद्रव करणाऱ्या जाळणाऱ्या रुद्राच्या गणांनी दाही दिशा नष्ट केल्या. पसरलेले शिलासमूह पूर्ण जळलेली गावे नगरे भस्माच्या ढिगाऱ्यांनी धुरांनी व्याकुळ होऊन सर्व त्रैलोक्य दुःखी निराधार आश्रयहीन झाले. या ठिकाणी 14 अध्याय संपला. हर हर नर्मदे हर हर नर्मदे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे. ओंकार प्रभवा देवा ओंकार प्रभवा स्वर ओंकार प्रभवं सर्वं ओंकार सचराचर. ओंकार बिंदु संयुक्तं ध्यायन्ति नित्यं योगिनः मोक्षदं कामदं चैव ओंकाराय नमो नमः.
ओंकाराय नमो नमः.